त्या भूतलावरती हालेलुया त्या प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या ज्या लोकांनी आपला वैयक्तिक तारणा म्हणून स्वीकारलेला आहे हालेलुया त्या लोकांसाठी तो देव पित्याच्या उजवीकडे बसून तो मध्यस्थी करत आहे. काय करत आहे? मध्यस्थी करत आहे. म्हणजे माझ्याकडं बायबल मला सांगतो प्रभू येशू ख्रिस्ताने या भूतलावरचं आपलं काम संपवलं आणि तो हालेलुया देव पित्याच्या उजवीकडे तो निवांत बसलेला असं नाही. तो स्वर्गामध्ये देव पित्याच्या उजवीकडच्या सिंहासनावरती बसून देखील माझ्याकडं आज तो पित्याकडे मध्यस्थी करत आहे. काय मध्यस्थी करत आहे? की माझ्याकडं आज जे लोक हालेलुया ख्रिस्तामध्ये आहेत पण चुकीच्या गोष्टीमध्ये आहेत, पापांमध्ये आहेत, चुकीच्या विचारांमध्ये आहेत, चुकीच्या आचारामध्ये आहेत हालेलुया की माझ्याकडं त्या लोकांना माझ्याकडं तारणाची संधी मिळू दे, त्या लोकांचा उद्धार होऊ दे, ते लोक देवाच्या राज्यासाठी घडवले जाऊ दे. म्हणून माझ्याकडे मी पाहतो हालेलुया की प्रभू येशू ख्रिस्त काय करतो? पित्याकडे काय करतो आहे? मध्यस्थी करताय की प्रभू हा हालेलुया प्रभू येशू काय म्हणतो की हे पिता की ज्या व्यक्तीचं पाप तुझ्या नजरेमध्ये भयानक आहे आणि त्याच्या पापाची सजा मरणदंड आहे, मरण त्याच्या पापाची सजा आहे, पण प्रभू प्लीज त्याच्या तू दया कर, त्याला तू संधी दे, पश्चातापाची संधी दे, एक वेळ पश्चातापाची संधी दे. हालेलुया देवाची स्तुती असो माझ्यापुढे. आज पापी लोकांना पापाचा पश्चाताप करण्यासाठी, पापातून बाहेर येण्यासाठी, प्रत्येक तुझ्या गोष्टीचा न्याय माझ्यापुढे त्याग करण्यासाठी देवाने मला काय केलेलं आहे? कृपेने मला संधी दिलेली आहे. हालेलुया देवाची स्तुती असो माझ्यापुढे. जर माझ्यापुढे कृपेने आम्हाला तारणाची संधी मिळालेली आहे, उद्धाराची संधी मिळालेली आहे, पश्चातापाची संधी मिळालेली आहे, तर देवाच्या लोकांनी अधिक पाप करू नये, अधिक चुका करू नये, अधिक पापाच्या मार्गामध्ये स्वतःला झोकून देऊ नये, तर त्या केलेल्या पापाचा पश्चाताप करावा. त्यासाठी देवाने काय केलेलं आहे? वेळ ठेवलेला आहे. हालेलुया देवाने मला संधी दिलेली आहे. म्हणून माझ्या बोलण्याद्वारे, वागण्याद्वारे, कृतीद्वारे, विचारांद्वारे हालेलुया जर आम्ही चुकत असेल, आमच्यातून चुका होत असेल आणि माझ्या हालेलुया देवाच्या नियमाविरुद्ध आम्ही चालत असेल, तर माझ्या हालेलुया की आज आम्हाला एक संधी आहे. आम्हाला संधी अशीच मिळालेली नाही. तर माझ्या हालेलुया जसं एक पास्टर किंवा एक माझ्याकडे विश्वासणारा व्यक्ती एकमेकासाठी हालेलुया एका विषयासाठी मध्यस्थी करतात, तशा प्रकारे माझ्याकडे देवाच्या क्रोधापासून वाचण्यासाठी, सुटण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे बसून तो मध्यस्थी करत आहे. हालेलुया की प्रभू की ज्या व्यक्तीचं पाप मरणदंडास कारण आहे, पण प्रभू प्लीज त्याला तू संधी दे. हालेलुया आज पण प्रभू येशू ख्रिस्त मध्यस्थी करत आहे. आज पण प्रभू येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे बसून तो मध्यस्थी करत आहे. म्हणून माझ्या हालेलुया आज आम्हाला काय करायचं आहे की हालेलुया वेळ काळ काय आहे आणि कशा प्रकारे माझ्याकडे या जगाची परिस्थिती बदलणार आहे. आणि बायबलला सांगता हालेलुया नोहाच्या काळामध्ये जसं देवाने त्या पहिल्या जगाचं काय केलं, नोहाच्या जगाचं काय केलं, नोहाच्या काळामध्ये पहिल्या जगाचं काय केलं की पाण्याने नाश करून टाकला, पण तो आत्ताचे जग आहे अग्नीसाठी राखून ठेवलेला आहे. अग्नीने नाश होणार आहे, अग्नीने जगाचा नाश होणार आहे. बायबलचं सांगतं काळाची पूर्णता झाली आहे. म्हणजे माझ्यापुढे बायबल सांगतं काळाची पूर्णता झालेली आहे, म्हणजे अधिक समय अधिक वेळ आता बाकी नाही. प्रेज द लॉर्ड. मी म्हणेन की मी आज पाप केलंय, उद्या पण करीन, परवा पण करीन. हालेलुया रोजच्या दिवसामध्ये जगत आहे म्हणून मी काय करीन? 1 महिन्यानं पश्चाताप करीन, 2 महिन्यानं पश्चाताप करीन, 6 महिन्यानं पश्चाताप करीन, 1 वर्षानं पापाचा काय करीन? पश्चाताप करीन. देवाची स्तुती असो माझ्यापुढे. ही आपली फसवणूक आहे. आपली होत असलेली काय आहे? फसवणूक आहे. म्हणजे माझ्यापुढे देवाची कृपा आहे, पण आम्ही पापच करत राहावं का? आम्ही चुकाच करत राहावं का? माझ्यापुढे बायबलचं वचन मला सांगतं ज्या ठिकाणी पाप वाढलं त्या ठिकाणी देवाची कृपा पण विफुल झालेली आहे. अशासाठी की पापी माणसानं पापात राहू नये, पापाच्या गोष्टीमध्येच राहू नये, तर त्यानं काय करावं? पापाचा पश्चाताप करावा. हालेलुया देवाची स्तुती असो माझ्याकडे. आम्हाला पापाचा पश्चाताप का केला पाहिजे? आम्हाला पापाचा पश्चाताप करून आम्हाला पाप सोडून का द्यायला पाहिजे? कारण बायबल मला सांगतं की आम्ही ह्या जगामध्ये आहे, पण आम्ही जगाचं नाही, आम्ही मोलाने विकत घेतलेले लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया बायबल मला सांगता हालेलुया आम्ही या जगामध्ये, पण आम्ही या जगाचे नाही, पण आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्यासाठी आम्ही रक्ताचं मोल देऊन विकत घेतलेले आम्ही लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडून माझी
घ्यायचे असेल तर त्या ठिकाणी त्याला पैसे द्यावे लागतात त्या बदलामध्ये. हालेलुया. पण प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला या जगातून हालेलुया सैतानाच्या हातातून सोडवून विकत घेण्यासाठी आपल्या रक्ताचं मोल दिलेलं आहे. रक्ताचं मोल देऊन त्याला मला काय केलेलं आहे? सुटका दिलेली आहे. माझ्याकडे हे तर गांभीर्याने बाळगायला पाहिजे. माझ्याकडे तुम्ही जितके लोक बसले आहात ना आणि जितके लोक प्रार्थनेला येऊ शकले नाही त्या सर्वांसाठी प्रभू काय केलेलं आहे? रक्ताचं मोल दिलेलं आहे. रक्ताची किंमत मोजलेली आहे. हालेलुया. रक्ताचं मोल देऊन त्याला काय केलेलं आहे? त्या वधस्तंभावरचा रक्ताचं मोल देऊन त्याला मला काय केलेलं आहे? सुटका दिलेला आहे. हालेलुया. आणि माझ्या मला सैतानाच्या हातून आम्हाला सोडवलेला आहे. प्रेज लॉर्ड. कारण म्हणून माझ्याकडे गाणं देखील काय म्हणतं? यीशु का लहू सारे पापों से हमें छुड़ाता है. म्हणजे येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून काय करतं? सोडवतं. माझ्याकडं आम्हाला सर्व पापापासून सोडण्यासाठी येशूने आपलं काय केलेलं आहे? बहुमूल्य रक्त सांगलेलं आहे. देवाची स्तुती असो. माझ्याकडं तुमच्यासाठी रक्ताचं मोल देण्यात आलेलं आहे. तुम्ही असेच लोक नाही, रक्ताचं मोल देऊन त्यांना आम्हाला विकत घेतलेलं आहे. म्हणून माझ्याकडं हालेलुया आम्ही या अंताच्या दिवसामध्ये जगत असताना, शेवटच्या काळामध्ये मी जगत असताना देवाची स्तुती बायबल सांगतं काळाची पूर्णता झालेली आहे. आता पुढे जगायला संधी मिळेल नाही मिळेल. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं चोरासारखं आहे. तो कोणत्या क्षणी प्रगट होऊ शकतो, कोणत्या क्षणी जगामध्ये येऊ शकतो, त्याच्या पवित्र नाम तो घेऊन जाऊ शकतो. पण माझी तयारी नसेल, मी जाण्यासाठी तयार नसेल, माझी तयारी नसेल, मी पापामध्ये असेल, मी चुकीच्या गोष्टीमध्ये असेल, चुकीच्या आचरणामध्ये असेल, पण प्रभू मला तिथं सोडणार. हालेलुया. पण ज्या लोकांनी आपल्या पापाचा पश्चाताप मनापासून केलेला आहे, पापाची क्षमा देवाकडे मागितलेला आहे, आणि ज्या लोकांनी प्रभू येशूकडून पापाची क्षमा प्राप्त केलेला आहे, असे सर्व लोक त्याच्या राज्यासाठी योग्य आहे. हालेलुया. देवाची स्तुती असो. माझ्याकडं जगामध्ये मी काहीतरी प्राप्त करीन, जगामध्ये मी काहीतरी मिळवीन, जगामध्ये काहीतरी चमत्काराद्वारे हालेलुया अद्भुत काहीतरी गोष्टी घडतील जगामध्ये. माझ्याकडं हालेलुया सर्व जगाच्या भौतिक गोष्टी मला मिळतील. हालेलुया. आता याचा विचार मी डोक्यामध्ये न घेता देवाच्या राज्यासाठी स्वतःला कसं सक्सेस करता येईल, देवाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी स्वतःला कशा प्रकारे तयार करता येईल, अशा प्रकारची तयारी आज आम्ही ठेवायला पाहिजे. प्रेज लॉर्ड. कारण माझ्याकडं हालेलुया जग आणि जगाच्या गोष्टीपेक्षा देवाचं राज्य आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, सर्वात महत्वपूर्ण आहे. हालेलुया. आणि माझ्याकडून त्या गोष्टी मला प्राप्त करायच्या आहेत. स्वर्गाचं राज्य मला प्राप्त करायचं आहे, देवाचं राज्य मला मिळवायचं आहे. देवाची स्तुती असो. माझ्याकडून या स्वर्गाचं राज्य, हालेलुया स्वर्गाचं राज्य आणि जगाचं राज्य याच्यामध्ये फरक आहे. आणि बायबल मला सांगतं हालेलुया काळाची पूर्णता झालेली आहे. म्हणजे माझ्याकडं देवानं ह्या भूतलावरती हालेलुया ह्या पृथ्वीला एक वेळ आणि काळ काय केलेला आहे? एक नेमून दिलेला आहे. आता तो पूर्ण होत आहे. हालेलुया पूर्ण होत आहे. आणि जगामध्ये घडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, जगामध्ये घडणारा जो काही प्रसंग आहे ना, तोच आम्हाला दाखवून देतो अंत जवळ आलेला आहे, शेवट जवळ आलेला आहे. आणि माझ्याकडून देवाच्या लोकांनी गाफील राहून चालणार नाही. देवाच्या लोकांनी स्वतःला तयार करायला पाहिजे. हालेलुया. कारण माझ्याकडं जगामध्ये मी किती धन मिळवलं, जगामध्ये मी किती मोठं घर बांधलं, जगामध्ये मी किती हालेलुया मी प्रॉपर्टी कमवली, जगामध्ये मी किती हालेलुया सक्सेस झालो, माझ्याकडं याच्यावरती ख्रिस्ती जीवन डिपेंड नाही. हालेलुया. कारण माझ्याकडं हालेलुया की माझ्याकडं त्याच्यापुरतं ख्रिस्ती जीवन नाही. ख्रिस्ती जीवन जे आहे ना स्वर्गाचं राज्य प्राप्त करण्यासाठी आहे, देवाचं राज्य प्राप्त करण्यासाठी आहे. हालेलुया. जगातल्या गोष्टी आमच्याकडे येतील त्या जातील, पण स्वर्गाचं राज्य असं आहे ना ते कायमस्वरूपी टिकून राहणार आहे. त्याचा कधी नाश होत नाही, त्याचा कधी अंत होत नाही. हालेलुया. आणि त्याकडे मला काय करायचं आहे? मला लक्ष लावायचं आहे. बायबल मला सांगता हालेलुया झाले आहे देवाचे राज्य जवळलेलं आहे, पश्चाताप करा व सुवार्तेवरती विश्वास ठेवा. म्हणजे ते आम्हाला सावध करत आहे हालेलुया की माझ्याकडे बायबल सांगतं देवाचं राज्य आता जवळ आलेलं आहे, त्यामुळे तुम्ही पश्चाताप करा आणि सुवार्तेवरती विश्वास ठेवा. प्रेज लॉर्ड. रोमकरास पत्रामध्ये आम्ही जर गेलो तर रोमकरास पत्रामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं हालेलुया तुम्ही विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता तुमच्या जवळ आलेला आहे. का बरं असं वचन म्हणतं? हालेलुया. मला वाटतं प्रेषित 13 अध्यायामध्ये काहीतरी आहे बघा वचन ते. हालेलुया. काय म्हणतं? तुम्ही विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण तुमच्या जवळ आलेला आहे. म्हणजे विचार करा माझ्याकडं, म्हणजे फक्त विश्वासानं तारण होत नाही. हालेलुया. मी येशूकडे आलो आणि विश्वास ठेवला आणि माझं तारण झालं नाही. माझ्याकडं
विश्वासामध्ये काय असते माहिती आहे का? पश्चातापाची प्रक्रिया असते. हालेलुया. जर तुमचा फक्त विश्वास येशूवरती आहे आणि तुझ्या पापाबद्दल तुम्ही पश्चाताप जर करत नाही, हालेलुया, तर फक्त विश्वासाने तुम्ही माझ्याकडून देवाचे लोक होऊ शकत नाही. पण पश्चातापाद्वारे जे आपलं पाप धुवून स्वतःला शुद्ध करतात, हालेलुया, माझ्याबरोबर असेच लोक माझ्याबरोबर त्याच्या राज्यासाठी योग्य असतात. हालेलुया. तर माझ्याबरोबर बायबल पाहत आलो या की माझ्याबरोबर मी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलो, हालेलुया, मी ईश्वरती विश्वास ठेवला, पण तरी पण मी दारू पित आहे. मी ईश्वरकडे आलो तरी पण मी स्टार गुटखा खात आहे. मी ईश्वरकडे आलो तरी पण मी काय करत आहे? चुकीचं मी आचरण करत आहे, चुकीचं मी वागत आहे, शिवीगाळी करत आहे, भांडण करत आहे. त्याच प्रकारे देवाच्या राज्याला शोभेत नाही अशा प्रकारच्या गोष्टी जर आम्ही काय करतो ना, तर माझ्याकडं देवाच्या राज्यामध्ये आमचं कधीच जाणं होणार नाही. तर माझ्याकडं आम्ही जर माझ्याकडं प्रभू येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवला, तर त्या विश्वासाबरोबर हालेलुया आम्ही पश्चात्ताप पण करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? आम्ही पश्चात्ताप पण करायला पाहिजे. कारण हालेलुया पश्चात्तापाशिवाय आम्ही देवाजवळ जाऊ शकत. हालेलुया. कारण एकमेव गोष्ट आहे की तुमचा पश्चात्तापच तुम्हाला काय करू शकतो? तुम्हाला तारण देऊ शकतो. आणि तारण प्राप्त केलेला प्रत्येक व्यक्ती तो देवाजवळ जाऊ शकतो. हालेलुया. बायबलनुसार मी पाहतो की माझ्याबरोबर या की माझ्याबरोबर देवाचं राज्य आता जवळ आलेलं आहे. म्हणून मला काय करायचं आहे? पश्चात्ताप करायचा. प्रत्येक पापाचा पश्चात्ताप करायचा आहे. हालेलुया. जर माझ्याबरोबर आम्ही माझ्याबरोबर दारू पित आहे, शिवीगाळी करत आहे, त्याचप्रकारे माझ्याबरोबर व्यसनाचा प्रकार करत आहे, तर माझ्याबरोबर हे काय देवाला न आवडणारी गोष्ट आहे. हालेलुया. आणि ते देवाच्या विरोधात काय आहे? पाप आहे, पाप. हालेलुया. आता पापाचा आम्ही पश्चात्ताप करायला पाहिजे. जर आम्ही त्या पापाचा पश्चात्ताप करणार नाही, आपलं पाप आम्ही कबूल करणार नाही, त्याचा पश्चात्ताप करून आम्ही कबूल करून आम्ही सोडणार नाही, तर माझ्याकडून आमच्यावरती दया होणार नाही. कारण माझ्याकडून देवाचं वचन 28:13 मध्ये मला काय सांगतं? हालेलुया की जो आपले दोष झाकतो त्याचं बरं होत नाही, परंतु कबूल करून सोडून देतो त्याच्यावरती दया होते. प्रेज द लॉर्ड. देवाची दया पश्चात्ताप करणाऱ्यांच्यावरती प्रगत होते. प्रेज द लॉर्ड. पण जो पश्चात्ताप करत नाही तो त्याच्या जीवनामध्ये कधी देवाच्या दयेचा अनुभव तो घेऊ शकत नाही. देवाच्या दयेचा अनुभव आमच्या जीवनामध्ये घेण्यासाठी आम्हाला पश्चात्ताप करायला पाहिजे आणि देवाच्या राज्यासाठी स्वतः जीवन आम्हाला तयार करायला पाहिजे. माझ्याकडे हालेलुया माझे घरचे लोक माझ्याशी कसे वागतात, कसा व्यवहार करतात, कसं बोलतात, माझ्या आजूबाजू लोक कसे वागतात, कसा व्यवहार करतात, कसं चालतात, त्याच प्रकारे माझ्याबरोबर माझे नातेवाईक माझ्यावर कशा प्रकारचा व्यवहार करतात, कसं चालतात, याकडे मला बघायचं नाही. हालेलुया. याकडे मला बघायचं नाही. कारण माझ्याबरोबर हालेलुया बायबल मला सांगतो, देवाचा दास पौल काय म्हणतो? मी जर माणसाला प्रसन्न करत बसलो असतो ना, तर मी ख्रिस्तापासून वाहवत गेलो असतो म्हटलं. हालेलुया. आणि माणसाला प्रसन्न करणारं जीवन जगायचं नाही, तर आमच्या जगण्याद्वारे मी देवालाच प्रसन्न करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आम्ही जगण्याद्वारे काय करायला पाहिजे? देवाचंच गौरव आम्ही करायला पाहिजे. कारण माझ्याकडे हालेलुया आम्ही पाहतो देव जर सोडला हालेलुया तर माझ्याकडे या तर आमच्या जीवनाला काय आत उडत नाही. पण आमच्या जीवनामध्ये सर्वात इम्पॉर्टंट जर कोण असेल तो देव आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. म्हणून माझ्याकडे काय करूया? पश्चात्ताप करूया माझ्याकडे. हालेलुया. आणि पश्चात्तापी हृदयाने काय करूया? देवाकडे आम्ही येऊया, सुवार्थेवर आम्ही विश्वास ठेवूया. हालेलुया. देवाची स्थिती माझ्याकडे सुवार्थ काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त माझ्या बापासाठी या जगामध्ये आला. हालेलुया. त्याला माझ्या बापासाठी मरण सहन केलं, त्याला मारलं, त्याला पुरलं, तो मरणातून तिसऱ्या दिवशी उठला. आणि आज प्रभू येशू ख्रिस्त कुठं आहे? स्वर्गामध्ये आहे. जसा तो स्वर्गामध्ये गेला तसं लवकर या जगामध्ये येणार आहे. हालेलुया. कशासाठी येणार आहे? ज्याने त्याच्यावरती विश्वास ठेवला त्या सर्व लोकांना त्याच्या राज्यामध्ये घेऊन जाण्यासाठी येणार आहे. प्रेज द लॉर्ड.